सांगितल्याप्रमाणे दीनानाथ रुग्णालय आता शासनाकडे त्याचा पूर्ण अहवाल देत आहे। त्याच्यावर शासनाची जी त्यांना माहिती हवी ती पूर्ण दिल्याशिवाय याविषयी आता आम्हाला काही बोलता येणार नाही। तरी सुद्धा दीनानाथ रुग्णालय याविषयी माध्यमाला योग्य माहिती देईल। सर सध्या काय काय करण्यात आलं होतं? 10 लाख रुपये खरंच मागितले होते का? काय नेमका प्रकार होता? अनामत रक्कम 10 लाख रुपये मागितली, त्याची रिसिप्ट सुद्धा समोर आली, त्यावर तुमचं काय स्पष्टीकरण आहे? मी एवढंच सांगतो आता याविषयी आता हा विषय तसा मेडिकल संबंधी गुंतागुंतीचा आहे। आता पूर्ण माहिती दीनानाथ रुग्णालयाकडून जी शासनाला गेलेली आहे त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य ते निवेदन देऊ। इंटरनल कमिटी चौकशी कमिटी गठीत केली आहे का? झाली आहे का चौकशी? तुमची चौकशी झाली का? आणि ते पण पेशंट समोर मागणी टेन्शन घेतलं। मला वाटतं मी स्पष्ट केलेलं आहे की तुम्ही 10 लाख रुपया संदर्भात काही बोलत नाही, तुम्ही तेच सांगता। स्पष्ट आणि आमचा सरळ आणि थेट स्पष्ट आहे, 2.5 ते 3 लाख रुपये देण्याची त्यांची तयारी होती। असं असताना देखील तुम्ही 10 लाख रुपये मागितले, त्यांच्याकडे 10 लाख रुपये नव्हते, त्यामुळे रुग्णाला दुसरीकडे शिफ्ट करावं लागलं आणि त्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडला असा आरोप केला जातो। 10 लाख रुपये डिपॉझिट करा। मी आता परत हेच स्पष्ट करतो की जी माहिती आलेली आहे ती दिशाभूल करणारी अर्धवट आलेली आहे। पूर्ण माहिती म्हणजे रुग्णाचे नातेवाईक खोटं बोलतायत असं म्हणायचं का? दीनानाथ रुग्णालय याविषयी त्याची भूमिका लवकरच स्पष्ट करेल। तुमची प्रोसिजर आहे का सर? ही तुमची प्रोसिजर आहे का? मागता का नेमकं खरं काय आहे? कारण जे सांगितलं जाते त्या संदर्भात तुमची बाजू ही समोर येत नाहीये, तुम्ही अर्धवट सांगताय। आरोप 10 लाख रुपयाचा, आपली स्टँडर्ड प्रोसिजर काय? किती पैसे भरून आपण ऍडमिट करतो? स्टँडर्ड प्रोसिजर सांगा सर। मी आता एवढंच सांगतो तुम्हाला, तुमच्या ज्या शंका आहेत, जे तुमचे प्रश्न आहेत ह्याच्याविषयी आमची योग्य ती भूमिका जी आहे ती लवकरच स्पष्ट केली जाईल। सर ऍडमिट करण्याच्या स्टँडर्ड प्रोसेस काय आहे ती सांगा सर। प्रोसिजर सांगायला काय हरकत आहे? सर रुग्णालयाचे तुमचे जे गैसास डॉक्टर आहेत त्यांच्यावर देखील गंभीर आरोप केले जात आहेत। त्यांनी रुग्णाच्या समोर ससूनला शिफ्ट का करत नाही असं देखील म्हटल्याचं बोललं जाते, याच्यामध्ये काय तथ्य आहे? मी आता ह्याच्याविषयी काही बोलू शकत नाही। रुग्णालयाकडनं योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही दिली जाईल। कधीपर्यंत येणार आहे सर? लवकरच दिली जाईल सर। राज्य सरकारला अहवाल गेलाय तुमचा? राज्य सरकारला अहवाल पाठवलाय का? लवकर डेफिनेशन गेलाय का सर?